पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले नूतन आमदार श्री देवेंद्र कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती, त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून काल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत। सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम हे अध्यक्षस्थानी होते। सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना, त्यावेळचे अनेक प्रश्न व उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना 150 वर्षे आणि अलीकडचे 30 वर्षात समाजाचे फारच नुकसान होत आहे। रोजगारासाठी मुले बाहेरगावी जात आहेत। याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय सोलापुरात नाहीत। आज तुमच्या समोर समाज ऋण फेडण्याची मोठी संधी आलेली आहे आणि तो तुमच्या वतीनं समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले। गेल्या 50 वर्षात होऊन गेले, पण गेल्या 30 वर्षापासून दादा आपला समाज एवढी मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभव्य होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण मागे पडत राहिलो। कारण त्याला अनेक कारण होते। काहींना आपल्या समाजाचं नजरच लागलं होतं, केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो। पण कालांतराने मी म्हटल्यासारखं 25-30 वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती फुटलेलं आहे। राजकीय आपल्या चुकीमुळे, पण पक्षीय बदलामुळे अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी। आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरावत चाललं होतं आणि उद्योगधंदे योगायोगाने उद्योगधंद्यात सुद्धा आर्थिक मंदी होऊन उद्योगधंदे आणि अनेक स्थलांतर प्रश्न निर्माण झाले व सत्कार मूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले। यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कार मूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। सत्कारादाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की मी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो। संस्थेच्या वतीनं आज जो सत्कार सोहळा झालेला आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो। याचा मला अभिमान सुद्धा वाटतो। माझे तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत। संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केलेले आहे। 100 वर्षापूर्वी समाज तेलंगणातून सोलापुरात व देशाच्या विविध भागात स्थायिक झाले। समाजासाठी शाळा सुरू केल्या, परंतु शाळा टिकविणे व त्याचे विस्तारीकरण करणे ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे। माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता, त्यामुळे समाजाला शाळा सुरू कराव्या लागल्या। आज या संस्थेत पदवीपर्यंतची शिक्षणाची सोय आहे। यापुढे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा व मी तुमच्याबरोबर आहे। आता मोठे स्वप्न बघू, यासाठी प्रयत्नही करू असे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितले। मेडिकल कॉलेज सुरू केलं तर आज समाजाची त्यासाठी लागणारे श्री मार्कंडे रुग्णालयही आहे। दोघांमध्ये समन्वय असेल तर काहीही होऊ शकतं। त्यासाठी मोठ्या साहेबांकडून मी काम करून घेईन। शिक्षकांसाठी बोलताना बऱ्याच काळापासून मागणी असलेली जुनी पेन्शन योजनेसाठीही प्रयत्न करेन असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले। अध्यक्षीय समारोपात ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या 85 वर्षात समाज व राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण पंतबेत, माजी खासदार गंगाधर पंतकुचन, माजी खासदार कैलासवासी धर्मण्णा सादुल, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर अशा व्यक्ती लाभलेल्या आहेत। आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न व अडचणी आहेत, अशा समस्यांचे निवारण व्हावा। संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन केले। या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच विश्वस्त पांडुरंग दिड्डी, दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आखेन, मधुकर कट्टास, सौ संगीताताई इंदापुरे, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, रमेश बुद्दुल तसेच पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले।